नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आजचे आंदोलन म्हणजे एक प्रकारचे स्टंटबाजी. इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे. इस्लामपूर शहरात कोणत्याच प्रकारे अवैध धंदे सुरू नसून आजचे आंदोलन म्हणजे एक प्रकारची स्टंटबाजी असल्याचे इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी सांगितलं. इस्लामपूर शहरामध्ये अवैध धंदे सुरू असून याला पोलीसच पाठबळ घालत असल्याचा आरोप करत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी आज इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देत आंदोलन केलं. हे आंदोलन तासभर सुरू होते. यामध्ये कार्यकर्ते व पोलिसांच्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. या संदर्भात इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांना विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य करत इस्लामपूर शहरामध्ये काही चुकीचे घडत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचं संजय हारुगडे यांनी आवाहन केलं. तसेच पोलिसांबाबत काही गैरप्रकार सांगून पोलिसांची बदनामी केली जात असल्याबद्दल वरिष्ठांशी बोलून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना हारुगडे काय म्हणाले ते पाहू. जे आंदोलन झालं ते पूर्णपणे स्टंटबाजी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठल्या पक्षाचा पूर्ण पक्ष नव्हता. तो ठराविक 4 लोक होती आणि त्यांना स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे. आमच्या विरोधात बोलून TRP मिळवायची पोलिसांच्या विरोधात. आमच्या इस्लामपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये पूर्णपणे अवैध धंदे बंद आहेत आणि असे कोणते धंदे नाहीत, परंतु यांना राजकीय स्वार्थ साधण्यासाठी किंवा पोलिसांच्या बोलल्यावर जरा TRP वाढते ह्या दृष्टीने यांचे कार्यक्रम सुरू आहेत. असं कुठलाही प्रकार नाही आहे. लोकांच्याकडे आम्ही आवाहन सुद्धा केलेलं आहे की आम्हाला अवैध धंद्याविषयी माहिती द्या, गोपनीय नाव ठेवलं जाईल आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत. माझे जे आरोप केलेले पूर्णपणे त्यांनी खोटे आहेत, परंतु त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं जे बदनामी करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या वरिष्ठांशी बोलून त्याच्यावरती मानानेच दावा टाकणार आहे. आणि नागरिकांना सुद्धा आवाहन आहे की इस्लामपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये कोणतीही चुकीची घटना घडत असेल तर त्यांनी आमच्या संपर्कात यावं, आम्ही त्याच्यावरती कारवाई करत आहोत. आणि जे असे चुकीचे काही लोक आहेत त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. धन्यवाद.